मित्रांनो गाडी जागेवरच उभी राहिली आता स्प्लिटीला. तर हा भाऊ आपला ऑस्ट्रेलियातनं भेटलाय. तर नाईस टू मीट यू ब्रो. दिस ब्रो फ्रॉम ऑस्ट्रेलिया. So bye. And now he's going to keep going. He's been gone for 28 days. आता बघा हे भाऊ कसा काढतोय मला. काय नाटकाची ही गाडी. कसा चढे. हा हा हा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सोप्पा नाही लागा. Where are you from, sir? England. England, England. Nice to meet you, sir. I am from Bombay. What's that? Mumbai, Mumbai. You're from Mumbai. I am traveling from Mumbai from this bike, only 100cc bike. Water crossing आली आता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मित्रांनो एकदम पातळ अशी सडक आहे आणि एका साईडला डोंगर आहे, एका साईडला खाई आहे. दोन फोर व्हीलर बसणारच नाही सगळं. मित्रांनो लय कठीण लय कठीण लय कठीण आहे हे रोड. मित्रांनो तर चंद्रतालकडे जाताना इथं लास्ट चेकिंग पॉइंट आहे. तर इथं मित्रांनो तर फायनली चंद्रताल दिसलंय. मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हा आहे बारामती ते लद्दाख ट्रिपचा दिवस 28 आणि त्याचा पार्ट 3 आहे. तर तिसऱ्या पार्ट मध्ये आपण चाललोय मनालीकडून काजाकडे, म्हणजे स्प्लिटी व्हॅलीला चाललेलो आहे आपण. त्यातील इतका खराब रोड आहे ना भाऊ, तुम्ही मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर ह्या व्हिडिओमध्ये पहा एकदम एक्स्ट्रीम लेवलची ऑफ रोडिंग आहे. आणि आपण एक सुंदर असं तळे चंद्रताल म्हणून आहे. मरने से पहिले चंद्रताल एक बार जरूर देखना चाहिए. ही तुम्ही कुठं ते ऐकलं असेल त्या तळ्यालाच आपण जाणार आहे. तुम्हाला पण चंद्रताल दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हरळ महादेव मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 28वा. तर 28व्या दिवशी आपण चाललो आहे काजा स्प्लिटीला. तर हा भाऊ आपला ऑस्ट्रेलियातनं भेटलाय. तर नाईस टू मीट यू ब्रो. दिस ब्रो फ्रॉम ऑस्ट्रेलिया. तर बाय व्हॉट डू यू से अबाउट मी. मी त्याला सगळं सांगितलं की बाबा मी असं फिरलोय. तर त्याची रिॲक्शन काय आहे ती पाहू. Crazy. So I came on a solo trip just for a couple of days. I met him. He's been traveling 5,000 kilometers from Maharashtra. And now he's going to keep going. He's been gone for 28 days. And he's done over 50,000 kilometers through all of India. Absolutely either completely mad or very brave. Yeah, that's great. That's great, guys. हे भाऊ आपले महाराष्ट्रातले. तुम्ही काय म्हणता. आम्ही पुण्याचे आहोत प्रॉपर. तुम्हाला कसं वाटलं मला भेटून, काय म्हणता तुम्ही. हे प्रवास करत आहेत 100cc बाईकवर. आम्ही प्रवास करत आहेत 400cc बाईकवर. 300cc बाईक जास्त मला असं मोटिवेशन मिळतं की मी पण नेक्स्ट टाइम येताना 100cc बाईकनी ट्रॅव्हल करू शकेल. नाही दादांपासून खरंच मोटिवेशन लोकांनी घ्यायला पाहिजे. आपली वर्क लाईफ आपली लाईफस्टाईल चालूच राहील. पैसा तुम्ही कमवतच राहाल, बट त्यासोबत तुम्ही एन्जॉय पण केले पाहिजे. हे हा व्ह्यू बघा. दादा एवढे ट्रॅव्हल केलेले हा व्ह्यू बघा. Tell them to follow me. Tell them to follow me. It's going to be a wild ride for sure. Next time I am going to Singapore by this bike. Almost up 10 country ride. I never stop. Never. I am never stopping. He's planning to go to Singapore and followed by that he will also go to another country to Singapore. He's planning to go to 10 countries on this bike only. Okay. That was crazy. Crazy adventure. Good luck. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा. हा भाऊ आपला भावाला भेटून खूप भारी वाटलं. ऑस्ट्रेलियाचा भाऊ आहे आणि हे 2 भाऊ आपले पुण्यातले आहेत. ह्या भावांना पण भेटून खूप भारी वाटलं. नमस्कार. माझं नाव ॲडव्होकेट विश्वतेज जाधव. मी बॉम्बे हायकोर्टमध्ये क्रिमिनल लॉ म्हणून प्रॅक्टिस करतो. आम्ही दोघे. मी पण ॲडव्होकेट शुभम साने. मी प्रॉपर पुण्याचा आहे. मला तुम्ही अगोदरपासून ओळखत होता का आता आपली भेट झाल्यावर. इकडे मनालीला आल्यानंतर मी दादांचे व्लॉग मी स्क्रोल करताना इंस्टाग्रामवरती मला भेटले. त्याच्यानंतर दादांना बघून नेमकं मी इकडे वरती येणार नव्हतं या लेक साईड वगैरे. दादांचे व्लॉग बघून मी या साईडला आलेलो आहे. खरंच मोटिवेशन आहे. आणि सगळ्यांनी फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा दादाला. आणि हा माझ्यासाठी एक ॲक्सिडेंट होता. आम्ही हा वॉटर पास केला
बघितलं ही गाडी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते. मी त्याला म्हणालो गाडी थांबून बघ. आम्ही पुढे जाऊन परत मागे आलो. नंतर बघितलं MH42 बारामती दादांची गाडी असणार. आम्ही परत फिरून मागे आलो आणि मला दादांचा भेट झाली दादांची. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. 100% बाय. Stay tuned. मित्रांनो, तर निघतोय आता. ओके ओके ओके. तर ह्यांना भेटून खूप चांगलं वाटलं. धन्यवाद तर त्या भाऊला. भाई खाना ह्यांनी जेवण दिलं माझ्याबरोबर. ते दोघं भाऊ होते, ते पण जेवले. थँक्यू सर. नाईस टू मीट यू. ओके. तर जेवण म्हणजे मी जेवलो, परत ते तिघं पण जेवले. म्हणजे थोडं थोडंच खाल्लं त्यांनी, पण चांगलं झालं. म्हणजे त्यांची इच्छा आहे लोकांना अन्नदान करायची. भाऊ थांबून काय असं तर जेवण काय खराब नव्हतं की वर्करचं जेवण होतं असं नव्हतं. एकदम जाय तर मला एकदम हॉटेल गतच वाटली होती भाऊ. ओके चला मित्रांनो, काय हा रोड. अरे सकाळपासून चाललोय. असा जर प्लेन हायवे असतात आतापर्यंत मी पोचून रिलॅक्स झालो असतो फार. चलो चलते हैं, कंधों से मिलते हैं, कंधों कंधों से कदम मिलते हैं. ओ कसला रोड लागलाय बघा. आईच्या गावा ए पाणी पाणी येते आणि असल्या कवची दगडाचा आहे सगळा रोड. आताच ह्यो डोंगर पडलेला दिसतोय. चांगलंच पाणी येते की. पाणी बघा पण कसलं क्रिस्टल क्लिअर आहे पाणी. ही भाऊ येतात घेऊन, पण ग्राउंड क्लिअरन्स कमी असला ना अवघड होते. आता बघा ही भाऊ कसा काढतोय मला. काय नाटकाची ही गाडी. हा मी बारामती पुणे. हा हा तुम्ही कुठले. बेळगावचे काय. लातूरच्या जवळ. बेळगावचे का. बर बर बर. तुम्हाला भेटून चांगलं. हा जवळ संपत अजून थांबा 2 मिनिटं. मी एक्झॅक्ट सांगतो तुम्हाला किती चांगला रोड लागायला ना. सांगतो की तुम्हाला किती. अजून 60 किलोमीटर आहे. हां 50 किलोमीटर तरी पकडून चालत. गाडी टच नाही ना होत कुठं. पुढं वॉटर क्रॉसिंग आहे. फक्त जरा एक जण खाली उतरून पुढं मागं सांगा हे खाली लागती नाही लागती अशा पद्धतीने करा. ओके चला. नाही ते कॅमेराच आहे. मित्रांनो, तर महाराष्ट्रातलीच आपले बाँड्रीचीच होती कर्नाटक. मराठी येत होती त्यांना. लातूर साईडची होती. ओके चला. लई तामटलाय कॅमेराला आज मी. टायमिंग संपत आला. आज जवळपास 1.5 तासाच्या आसपास कंटेंट ही केलं रेकॉर्ड मी. परत लद्दाखमध्ये आलेल्याचं फिलिंग झालंय मित्रांनो. आता चाललोय आपण स्प्लितीकडं. रोड तर तुम्ही मागं पाहिलंच असतील कसं आहे होतं. लय डेंजर भाऊ. जवळपास 60 किलोमीटर झालं चालतोय. असाच रोड आहे असाच. गाडीन 30च्या वरती स्पीड पकडलंच नाही. चलो चंद्रशिला. आता चंद्रताल चंद्रशिला वेगळं आहे. चंद्रतालला जायचं आपल्याला. ओके गाडी लय साथ दिली भाऊ. ओके चलो. घेऊ का. राहू शकता. टॅन्झिन म्हणून गाव आहे. टॅन्झिन
बटाल इथं कॅम्प वगैरे भेटून जातील तुम्हाला. आता आपल्याला जायचंय हा ब्रिज क्रॉस करून पलीकडच्या साईडला. चंद्रताल कितना दूर रह गया अभी? कितना दूर? भाऊ जादूगर जातो नाही तर दूर टाकल भाऊ आपला. ओके, त्यालाच माहीत नाही चंद्रताल किती जवळच आहे, लय लांब नाही. ओके, लाकडाचा आहे आणि त्यात निम्मी लाकडं खाली तर निम्मी वरती. चला, लय अवघड आहे तसे चंद्रताल. ओके, ओके चलो. पण आहे आणि कच्चा रोड पण आहे, लय खडी चाळ आहे. दुसऱ्या गिरवर चालू नाही गाडी. वीसच्या स्पीडने चालते गाडी. चला आता नदीपाशी होतो, नदीपासून बघा किती वरती आलो आपण आता. ओके, अजून इकडं जायचं वाटतं फिरून. मित्रांनो, गाडी जागेवरच उभी राहिली. आता कसा चढ आहे. हा रामकृष्ण हरी. सोप्पा नाही लागा. जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही मित्रांनो. तर पाहिलं आता गाडी जागा उभी राहिली होती तर इकडं कार असली ती कडे येणं सोपं नाही भाऊ. डांबरी हा प्रकार नाही आहे इथं, माहिती यांना फक्त असे ते रोड डांबरी पाहिल्यानं मला आता 70 किलोमीटर झालं तरी अजून रोड ये नाही कसला. 70 किलोमीटर असल्यावर चालवतोय, फार अंगाचा खिळखिळा झाला. कुठनं खालनं आलोय बघा, दिसते का पुय मारून आलोय. ओके, अजून तर चंद्रशिला ताल पण नाही आले. चंद्रशिला तालच्या पुढं आपल्याला काजाकडे जायचे. ओके, चंद्रताल इकडे. चंद्रताल जवळपास 13 किलोमीटर आते. कुठून आते विचार पाहिजे. Chandratal, very Yeah, the lake. the lake. How much long? Maybe 45 minutes, 1 hour. 1 hour. Okay. Okay. Where are you from, sir? England. England. Nice to meet you, sir. I am from Bombay. What's that? Mumbai. You're from Mumbai. I am traveling from Mumbai from this bike, only 100cc bike. Go for it. Okay. My today is my 28 days. I travel almost 5,000 kilometers. Wow. Nice one. Okay. Get in. Okay. Good bike. Yeah. This is only 110cc bike. Nice. Okay. Good job. Okay. 1 hour. Yeah, 1 hour, maybe a bit less. Okay. You are going back or going to Kaza? Kaza. Okay. See you. Bye. Okay. Bye. ओके, चला. ला उलटं फुलटं की आपण नाही पोचत आज चंद्रशिला आता ह्याच्यापर्यंत काजापर्यंत बहुतेक, कारण आपल्याला इथं जाऊन पत इथं माघारी यायचंय. ओके, मग जिथं आपल्याला कॅम्प भेटेल तर थांबायचं. रेंजमध्ये जाऊन थांबू, रेंजमध्ये. ओके, वॉटर क्रॉसिंग आली आता. रामकृष्ण हरी.
आमच्या गावात. मित्रांनो काय व्ह्यू आला का नाही काय माहित नाही. इंस्टा 360 पडला असता उलटा. होय सगळ्यात खतरनाक ही वॉटर क्रॉसिंग होती आतापर्यंतची. चल 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 घे घे पिकअप घे. ओके समोरूनच लावायला पाहिजे होता. येताना लावू समोरून. ओके चला बंद करतो ह्याला. ओके बंद करतो. याला लई स्ट्रगल आहे. मित्रांनो तुमच्याकडे जर थोडा वेळ असेल तर हा व्हिडिओ पहा. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवरे आणि मी भरपूर दिवसापासून पॅशन प्रो गाडीवर फिरत आहे. तर आपली ही ट्रिप आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप. ती पण पॅशन प्रो गाडीवर. तर लद्दाख पूर्ण फिरून आलो पण लद्दाखमध्ये इतके खराब रोड नव्हते. इतके खराब आणि इतका स्ट्रगल. हा स्प्लिटी झालेला आहे. आता मी चंद्रताल लेककडं चाललेलो आहे. तर बघा पाठीमागं कोण नाही पुढं कोण नाही. आणि डांबरी पाहिलेलं नाही मी जवळपास 80 किलोमीटर झालं. 80 किलोमीटर मला अजून डांबरी दिसली नाही डांबरी सोडल्यापासून. आणि असं पखाट असं सगळं लद्दाखगतच पाडे आणि पुढं कोण नाही. एक तुम्हाला का कुत्रं दिसायचं नाही. माणूस तर सोडा आणि इकडं बी एक कुत्रं बी दिसायचं नाही. तर अशा रीतीने तुमचा भाऊ प्रवास करतोय. तुम्हाला काय नाही कळायचं फॉलो करा. लय वारं सुटले. बाय बाय मित्रांनो. लय कठीण लय कठीण लय कठीण आहे हे रोड. त्या साईडने पण गेलो असतो मी तिकडे. त्या साईडने पण गेलो असतो पण तिकडं दरीत जायची भीती. त्यामुळं त्या साईडने आपलं आलो. आणि पोरग काल भेटलं होतं मला. लिफ्ट मागत फिरत होतं. तर ते पुढचं बी पोरग व्हिडिओ बनवतं. त्याला कॅमेरामॅन घेतलाय त्यांनी. म्हणजे जे रिअल जिथं ही आहे रिव्हर क्रॉसिंग आहे वॉटर क्रॉसिंग तिथलं सीन घेण्यासाठी उपयोग येतो आहे त्याचा. मग दोघांचं काम होतं आहे काय अडचण नाही. आणि हे लई वेळ थांबला तसा. मी तिथं जेवण करत बसलो. किती अर्धा पाऊण तास तिथंच गप्पा हातात बसल्यालो. जेवण केलं तिथं. ओके चला मित्रांनो. एकदम पातळ अशी सडक आहे आणि एका साईडला डोंगर आहे एका साईडला खाई आहे. 2 फोर व्हीलर बसणारच नाही सगळं. इथं अशा साईडला एका ठिकाणी उभा करून घालायला लागतात. नाही तर काही ठिकाणी 2 फोर व्हीलर 90% ठिकाणी 2 फोर व्हीलर सगळंच बसणार नाही. ओके नदी बघा कशी. इथं जरा त्याचा ही जास्त आहे. पात्र मोठं आहे जरा. नाही तर लई पात्र जिथं बारीक आहे ना तिथं धावता वाटतंय. चला मित्रांनो तुम्ही चंद्रतालला आला आणि तुम्हाला लेट झालं तर तुम्ही इथं कॅम्पिंग पण करू शकताय. अशा प्रकारे चांगली ठिकाण आहे तसं कॅम्पिंग करायला. मेन म्हणजे रेंज नाही आहे. रेंज पाहिजे. रेंज नेटवर्क राहता तो बढिया राहता.
चलो मित्रांनो, तर ही स्कॉर्पिओ आली आणि तिथनं पुढं ही एक आलंय आपलं कॅम्पर एक आलाय. तर कॅम्पर आणि ते दोन्ही संगच बसणार नाही. कशी बसवते आता काय नाही. थांबा तुम्हाला दाखवतो थांबून. स्कॉर्पिओ वाला बैक करतोय आणि कॅम्प काय कुछ नाही हो देख रहा हूं मैं. मित्रांनो, तो पाहू शकता स्कॉर्पिओ वाल्याने बॅक केली आणि बसली 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 बैठ गई. बरोबर त्या स्कॉर्पिओ वाल्याने बॅक केली आणि गेली कॅम्पर. दिसलं का नाही तुम्हाला काय माहित नाही. ओके चला मित्रांनो, तर गाडी अडकली याची. अटक गई ना कि पाणी पण रे. हाँ हाँ ओके 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 काहीतरी चाललंय त्यांचा देवाचा कार्यक्रम का. भाई आप तो 2 लोग हैं तो बहुत अच्छे बनाया रहेगा आपने. हाँ ये 4x4 है, ये निकल आ रहा है जिमनी. ओके ओके गो. तर मित्रांनो बघा, आता हे हिमालयन गाड्या आहेत 2. तर ह्या कशा जातात आणि आपली गाडी कशी जाते तुम्हाला दाखवतो मी. जाओ भाई आप और सोचे. पाहू शकताय दोन्ही गेले. तो आपला पुढचा आहे ना, तो आपल्या महाराष्ट्रातला आहे. त्याने आरामात काढली. तो स्ट्रगल करतोय भाई. मेरा निकालो भाई. किया क्या चालू. एक ही मिनिट. ओके मित्रांनो, आजच्या गावातलं इथलोय. Let's go. ओके चालू फाइनली. हाँ वो ऑस्ट्रेलिया वाला भाई है क्या. मित्रांनो, तर ही आपले आपला ते मगाशी भेटलेला भाऊ आहे आणि ही सगळी यांनी हिमाचलमधनं घेतली ती गाडी. चल भाऊ मला पाठवा त्या व्हिडिओ. ओके ओके हा इंस्टाग्रामवर पाठवा. चालेल ओके 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 चल मित्रांनो, तो निघालोय आता परत. ओके हा आता चला बंद करतो. लई डाटा खाल्ला मी आज. कसला खड्डा कुठं हा धूळ कसली उडते. ओके मित्रांनो, तर चंद्रतालकडे जाताना इथं लास्ट चेकिंग पॉईंट आहे. तर इथं आपल्या बाईक नंबर आणि काही ते लायसनचा नंबर घेतात का काय माहिती. लायसन नाही पूछ रहे ना. नाही खाली बाईक नंबर 500 ना. तिकीट काउंटर तिकीट आहे का सर. 150 है क्या.
ओके मालूम ही नहीं था यार मेरे को पैसे ही नहीं ऑनलाइन है क्या वाईफाई हाँ यहाँ तो नेट वगैरह रेंज ही नहीं आती दे दो एक दे दो हाँ एक ही है सोलो ये आपका नंबर कितना है गाड़ी का EMH मैंने नहीं लिखा है अभी तक EMH 42 अरे सर ऐसे कैसे टिकट यार मैं सब जगह घूमता हूँ किधर टिकट नहीं रहते इधर अभी मेरे पास लास्ट पैसे थे इतने अभी क्या करें नाम क्या है स्वप्निल 66A 4220 पुणे महाराष्ट्र दिख रहे क्या आप दिख रहे हाँ लिख रहा हाँ टिकट दे रहा हूँ मैं ओके 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 कितना दूर रह गया सर 2 किलोमीटर क्या ओके ठीक है मित्रांनो भेटला भाऊ परत नाही रे यस भाऊ परत भेटला ऑस्ट्रेलिया गाडी चालूच राहिली माझी मित्रांनो तिकीट घेतलंय तिकीट दाखवतो तुम्हाला काय ओके एंट्री या हे तिकीट काढलं एंट्री बी करायची याला लयच आज लय मेमरी झाली सर बोली EMH 42 AV 1136 एक सोलो कहाँ से आया आप या मनाली से आए मैं तो मनाली से आया वापस मनाली जाएंगे नहीं काजा पहुंच जाऊंगा ना मैं शाम तक कितना अच्छा रोड है क्या अभी आगे ऊपर ओके ओके जब वापस आओगे ना ऊपर से हाँ तो 64 नंबर बताना है यहाँ पे 64 ओके ओके 64 ओके ओके मित्रांनो तर चेकपोस्ट पासून 3 किलोमीटर लांब आहे तर चला पूर्ण गाठच आहे अभी ओके आता तिथे गेल्यावर दाखवतो मित्रांनो तर गाडी जागेवर उभा राहती चंद्रताल मुझे मरने से पहले चंद्रताल देखना है ओके ये डायलॉग तो सुना ही रहेगा आपने बहुत जगह मित्रांनो तर परत एकदा गाडी उभ्या राहिली जागेवर याला कसली वळ नाही ती चढ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एक तर खराब रोड आणि वळणं वळणालाच प्रॉब्लेम येतोय मेन म्हणजे काय होतंय पहिले गेअरमध्ये पण गाडी कुदती कारण गाडी एकदम मोसम डाऊन करायला लागतोय काही खड्डं बिड्डं सगळं लय येत नाही तर आपला डांबरे असल्यावर कसं फास्टमध्ये जाऊन वळावता येते तिथं तसं हे ऑफ रोडिंगला नाही जमत ओ ओ ओ ओ ओ ओ बघा इथं कसे खड्डे झाले बरोबर वळणाचे तिथंच खड्डे झालेत ओके चलो मित्रांनो तर पोचलोय चंद्रशिलाच म्हणतोय चंद्रताल पशी तर पाहू शकता इथं बऱ्यापैकी गाड्या आलेले किती लांब जायचे चालत जायचे वाटतं इथनं पुढं चलो सर कितना दूर चल के जाने का है 20 minutes 25 minutes चल के जाना पड़ेगा ओके ओके आले आपले पुण्यातले भाऊ पण आले ओके मित्रांनो तर फायनली पोचलो इथनं चंद्रशिला ट्रॅक घेऊन जायचे
जवळपास 20 मिनिटाचा रोड आहे. आपली गाडी तिथं लावली. ओके हाँ चलो, ठंड लगी जाएगी तो क्या करेंगे. ओके चला जाऊया. चंद्रशिला झील में आपका स्वागत है. चंद्रशिला झील 4490 मीटर की ऊंचाई पर स्थित है. ये झील एक पवित्र स्थल है. झील में तैरना व नहाना सख्त मना है. किसी भी मादक पदार्थ का सेवन कर झील के पास जाना खतरनाक है. अंत पर्यटकों को इस अनुरोध है कि झील के पास स्वच्छता और पवित्र का ध्यान रखें. धन्यवाद. आदेशानुसार वन मंडल अधिकारी स्पिती स्थान काजा. चला चलो जाऊया. मित्रांनो जवळपास 14,100 फुटावर ही आहे झील आहे. आणि बघा ॲटमॉस्फिअर कसं आहे. दम लागल्यासारखं होतंय. ऑक्सिजनची कमी. तर आपले मरने से पहले, तुम्ही ती रील पाहिलीच असेल, मरने से पहले मेरे को चंद्रताल एक बार जरूर देखना है. चलो देख लेते आज. मित्रांनो तर फायनली चंद्रताल दिसलंय. अरे एवढं सोपं नाही. इथपर्यंत यायला लय स्ट्रगल आहे भाऊ. गाडीने पण स्ट्रगल करते, माणूस पण लय स्ट्रगल करते. ओके मरने से पहले एक बार चंद्रताल देखने जरूर आना चाहिए. मैं तो आ गया भाई. देखो ये. ओके चलो जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तो फायनली पोचलोय. तर छोटीशी वड्या टाईप आहे, झरणा म्हणू शकताय काय. तर तो पार करून आपल्याला यायचं इकडं. ते पाहू शकताय एकदम निळं पाणी दिसतंय का नाही अजून तुम्हाला. एक नंबर भाऊ. कसलं भारी दिसतंय. दिसलं का आता. फायनली आपण पोचलोय चंद्रशिला तालला. वाव पाणी बघा कसलं क्लिअर आहे. आणि कसं व्ह्यू येतोय जबराट. आणि चारी बाजूनी बघा माउंटेन आहे. आपण इथं जवळपास 10 किलोमीटर पाठीमागेपर्यंत गाडी लावली आणि तिथनं इथं आलेलो आहे. वारं बघा कसलं सुटलंय. एक नंबर आहे भाऊ. नाद खोळा. इथं बसतो थोडं वेळ. ते आपला भाऊ व्हिडिओ काढतोय. टाइम लॅप्स लेअर आहे का. टाइम लॅप्स लेअर आहे. तर चला. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. हा पार्ट 3रा होता आपल्या 28व्या दिवसाचा. स्मृती व्हॅलीकडे जातानाच 3 व्हिडिओ झाले मित्रांनो. अजून एक पार्ट येणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे चंद्रतालला पोचलोय त्या चंद्रतालबद्दलचा इतिहास सांगणार आहे मी सगळा. आणि कसं आहे काय आहे त्याला तुम्हाला त्याच्यात मी Insta 360 वाले शॉट दाखवणार आहे. एकदम भारी आलेत ना भाऊ. ते पण दाखवणार आहे. तिथनं पुढं उतरताना त्या वॉटर क्रॉसिंगमध्ये गाडी पडली ती पण दाखवणार आहे. आणि राहण्याची सोयी कशी झाली. पार अंधार पाजला मला. मी काजाला पोचू शकलो नाही. वॉटर टेंट लावला. ते सगळं तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पाहायला भेटणार आहे. तर जे कोणी नवीन पाहत असेल त्यांनी फॉलो नक्की करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधला कुठला पार्ट आवडला ते कमेंट करून नक्की सांगा.